शुभम चला आता सामन्याला सुरुवात होताना दिसते. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय अक्षय पाटील. गेल्या सामन्यातील हिरो म्हणून फलंदाजी त्याने केली. 6 चेंडूमध्ये 32 धावाचं लक्ष त्याच्या समोर होतं, मात्र 6 चेंडूमध्ये 32 धावा त्याच्या माध्यमातून ठोकल्या गेल्या. तब्बल 32 धावा. टेंबी यंगस्टार सारखा मोठा संघ पराभूत होऊन घरी त्यांना पाठवलं गेलं. आता मात्र अगेन्स्ट VRCC कुंपोलेच्या खेळण्यात सज्ज होतोय अक्षय. यावेळेस अक्षयांच्या पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला जातोय चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. सीमापार षटकार 6 धावा. करत होता तोच फॉर्म आता मध्ये कंटिन्यू करताना दिसतोय. तोच दर्जा, तोच क्लास आणि तोच टेम्परामेंट या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. सलग 3 सामन्यामध्ये पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चांगला चेंडू सरळ विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता इथे मात्र केली गेली. धावसंख्या स्थिर. 2 चेंडू टाकून झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आता मात्र लगावली जाते 6 या आकड्यावर. गुरु आजच्या दिवसामध्ये क्लास फलंदाजी करतोय. आपल्या संघाला साजेशीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अक्षय ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू त्यांच्या गोलंदाजीवर षटकार खेचला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. आता मात्र इन्फॉर्म फलंदाज गुरु ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यामध्ये नाबाद राहण्याचा विक्रम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय की नाही बघूया. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. खेळ असो आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल, आणि तो सामर्थ्य इथे मात्र गुरु प्रसाद संख्ये दाखवताना दिसतोय. तब्बल 18 धावा मोजल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. काय फलंदाजी करतोय आजच्या दिवसामध्ये गुरु संख्ये. आपल्या संघाला साजेशी कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून त्यांच्या फळीने पाहायला मिळते.
आता मात्र ड्रीमी जसं तसे असे फलंदाज. ड्रीमी मिस जस्ट फटका ड्रीमी यांच्या माध्यमातून खेळला जातोय मात्र गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार 4 धावा. ड्रीमी सुद्धा उत्तुंग षटकार मारतो मात्र आज कुठेतरी त्याची बॅट शांत दिसते. ड्रीमी यांची बॅट जर तळपली तर निश्चितच एक हाती सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. असा हा फलंदाजी मार्कवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस ड्रीमी ऑन फायर चेंडू पोचवतोय सीमापार षटकार 6 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 2/9 29 धावा. 29 धावा या धावफलकावर इथे मात्र लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू प्रत्येक गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. खणखणीत फटका ड्रीमी यांच्या फळीतून खेचला होता मात्र चेंडूने क्षेत्ररक्षकाला शोधलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्या आता मात्र 30च्या घरात जाऊन पोहोचते. धावसंख्या धावफलकावर 3/0 या आकड्यावर जय विरूंची जोडी मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसते. एका बाजूला ड्रीमी तर एका बाजूला गुरु ज्याप्रमाणे फलंदाजी करतो तशीच फलंदाजी ड्रीमी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुलटॉसमध्ये चेंडू. 1 धाव पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावाने आता मात्र 3/1 31 धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. या षटकाचा विचार करता गेलं तर या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष. 2 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय ड्रीमी. आपल्या संघाला कुटपत नेऊन ठेवतोय. यावेळेस ड्रीमी फटका फसतोय. चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षकाकडून कुठली चूक इथे मात्र होताना दिसत नाहीये. मोठा झटका. ड्रीमी नावाचा ब्रँड फलंदाज इथे मात्र तंबूच्या दिशेने मंद पावलाने येताना दिसतोय. चिराग यांना सुवर्ण संधी आहे. पॉवर दाखवायची. कार्लसबर्ग स्मूथची पॉवर दाखवण्याची सुवर्ण संधी इथे मात्र चिराग यांच्या दिशेने दावडीन येताना दिसते. मॅन ऑफ कार्लसबर्ग स्मूथ आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. षटकार चौकार मारण्यास माहीर असा फलंदाज आहे चिराग. आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू फेस करताना दिसतोय. चांगला बॅटेवर चेंडू आदळतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या कडे मात्र धावबादून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय चिराग. त्यांच्या माध्यमातून चांगला चेंडू खेळला होता मात्र धावबाच्या रूपाने त्यांना तंबूच्या आश्रयाने यावं लागलं. कॉम्प्रोमाइज केला. आपला गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने आला. आता मात्र सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय माणिक मॅन फ्रॉम कुरगाव. घनश्याम भाऊ यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत यावेळेस मात्र गुरु यांच्या फळीतून निघतोय षटकार. चेंडू जातोय सरळ सीमापार 6 धावा. चला घनश्याम भाऊ यांचं स्वागत करतील चिराग. त्यांच्यासोबत चेतन पिंपळे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत.
घनश्याम भाऊ आणि चेतन भाऊ यांचं इथं मात्र स्वागत सत्कार केलं जात आहे. यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकत आहेत निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून. युट्यूब इथे फिरवायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो माणिक. पहिला चेंडूवर प्रहार चढवला गेला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं झालं फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगावली जाते. 39 धावा. 3 षटकाचे सामने आहे. 3 षटकामध्ये किती धावा पुरेसा होतील? वाईट आणि 1 धाव अशा प्रकारे 40 धावा एकत्रित झाला. यावेळेस मात्र पुढचा चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 41 या आकड्यावर. माणिक यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना दिसतो माणिक. इन्फॉर्म असा गोलंदाज. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली चेंडूला भिरकावून दिलं गेलं. सीमा पार 1 बाउन्स चौकार 4 धावा. क्लास गोलंदाज फलंदाजी करताना दिसतोय गुरु. पहिल्या सामन्यामध्ये 50 त्यांच्या माध्यमातून अर्धशतकीय पारी खेळली गेली, त्यानंतर मात्र 35 धावा दुसऱ्या सामन्यामध्ये आणि अजूनही नाबाद खेळताना दिसतोय. आता 10 चेंडू 35 धावा वैयक्तिक खेळताना दिसतोय. यावेळेस गुरु फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षकाने कुठली चूक इथे मात्र केलेली नाहीये. झेलबाद होऊन आता मात्र बाद होताना दिसतोय गुरु. 3 सामन्यामध्ये पहिल्यांदा बाद होताना दिसतोय. चला स्प्रेड आउट व्हायचं आहे. VRCC संघ कुंभोली VRCC संघ
चला नाणेफेकीचा कॉल इथे मात्र होताना दिसते. एका बाजूला संघ कोलवडे तर दुसऱ्या बाजूला खेळताना दिसेल गावदेवी कुंभोली. दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र नाणेफेकीचे कॉल करताना दिसत आहेत. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. गोलंदाज चिराग राईट हँड ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून टाकला जाईल. सलामीची जोडी इथे मात्र मैदानात येताना दिसते. एका बाजूला आहे जयेश उर्फ जेडी तर दुसऱ्या बाजूला आहेत अक्षय पाटील. गेल्या सामन्यातील हिरो फलंदाज. गेल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा ठोकल्या. एक प्रमाणे बोलायचं झालं तर तोडलं जवळजवळ. चला सामना सुरुवात होतो. लेफ्ट प्ले पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला चिराग घेऊन येतोय. चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा चांगली गोलंदाजी झाली चिराग यांच्या माध्यमातून. फुल लेंथ पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकला गेला. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. कुंभोरी VRC संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना दिसतो. त्यांच्यासोबत 2 हात करताना कुरगाव. काय योगायोग आहेत आज. क नावाचे 4ही गाव सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. एका जागी कुरगाव, एका जागी कलवडे, एका जागी कुंभोली तर एका जागी कुंभोली VRCC. 4ही संघ मिथुन रास मध्ये मिथुन रास असलेले गाव आज आमने सामने भिडताना दिसतात. चेंडू पोहोचवला सीमापार षटकार. चिरागांच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला जातो. चांगली फलंदाजी करताना दिसतोय आजच्या दिवसामध्ये अक्षय पाटील. यावेळेस मात्र चांगला चेंडू विसावतो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाचा चेंडू टाकतोय. एक तुझी तर एक माझी अशा प्रकारची खेळी इथे मात्र पाहायला मिळते. एका जागी फलंदाज आहेत अक्षय तर दुसऱ्या बाजूला आहेत जयेश. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण झालं रोहित यांच्या मार्फत. एक धाव सहजरित्या पूर्ण केली 22च्या स्वरूपात. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 8 या आकड्यावर. वाईड चेंडू आणि 1 धाव अशा प्रकारे 2 धाव अतिरिक्त इथे मात्र मिळताना या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या ही धावफलकावर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू चिराग गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र प्रहार चढवतोय जेडी यांच्या फळीतून निघतोय ब्रँडेड षटकार. चेंडू जातोय सीमापार 6 धावा. दरम्यान चिराग यांच्यावर प्रहार चढवला जातोय. चेंडू जातोय सीमापार षटकार 6 धावा. यावेळेस मात्र फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय चिराग यांच्या मार्फत कुठली चूक इथे मात्र करताना दिसत नाहीये. मोठा झटका जेडी सारखा मोठा फलंदाज आता मात्र बॅक टू डगआउट जाताना दिसतोय. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 1 गडी बाद झाला जेडी यांच्या स्वरूपात. आता मात्र पुढचा फलंदाज येताना दिसतोय प्रतीक. लेफ्ट हँडर असा फलंदाज आहे. रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चुकतोय. यावेळेस मात्र निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. 1 षटक समाप्त. 1 षटकाच्या संबंधित धावसंख्या झालेली आहे 15. 1 गडी बाद.
ज्या संघाने आपली प्रवेश फी मात्र जमा केलेली नसेल त्या संघाने प्रवेश फी मात्र जमा करून जायचंय. प्लीज मंडळाला सहकार्य करायचंय. सहकार्याची भूमिका निश्चितच असेल तुमच्या कडून. यावेळेस मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दुसरे गोलंदाज ऋषी राईट आर्म ओव्हर द विकेट मारे त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. एकलारे एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. ऋषी यांच्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पहिल्या षटकामध्ये 15 धावा एकत्रित केला गेला. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस मध्ये चेंडूला पोहोचवलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर सीमापार 6 धावा षटकार. हम भी किसी से कम नाही असं दाखवून देताना दिसतोय. चिराग यांच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र पहिला चेंडू भिरकावून दिला गेला. लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार करता आता मात्र ऋषी यांच्या षटकातला हा दुसरा चेंडू. कमबॅक करावा लागेल ऋषी यांना. यावेळेस भीमर चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. अशाच प्रकारे 2 धाव सहजरित्या पूर्ण. 1 नो आणि 1 धाव अतिरिक्त अशा प्रकारे 2 धाव. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. आता मात्र प्रेशर क्रिएट करतोय फलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा गडी बाद करणं अत्यावश्यक असेल कुंभोली संघाच्या नजरेने जर विचार करायचा झालं. यष्टीच्या मागे ड्रीमी क्षेत्रक्षण बदलताना दिसतोय. ऋषी आज मात्र आपल्या फॉर्म मध्ये दिसत नाहीये. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली लाईन लेंथ मेंटेन करावी लागेल आपल्या संघाचा तारणहार म्हणून. इथे मात्र त्यांना गोलंदाजीसाठी प्राधान्य दिलं गेलं. अतिमहत्वाचं दुसरं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं निश्चितच धोक्याची घंटा असेल कुंभोली VRCC संघाकरिता. कमबॅक करणं अत्यावश्यक असणार. आता या चेंडूमध्ये कशा प्रकारचा कमबॅक करतोय. यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूच्या खाली येते रोहित यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र करण्यात आलं. 1 धाव सहजरित्या पूर्ण. स्ट्राईक रोटेशन व्यवस्थितपणे करताना दिसतोय. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावफलकावर लगावली जाते 24 या आकड्यावर. अजूनही आतिषबाजी करणं गरजेचं असेल. कानमंत्र देताना दिसतोय चिराग आपल्या गोलंदाजाला. या षटकातले 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला. त्यानंतर मात्र भीमर चेंडू. 1 धाव अतिरिक्त त्यावर मिळाली गेली. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. 1 धाव सहजरित्या पूर्ण. आता मात्र सुंदर फटका. चला डिसिजन करवायचं आहे कुंभोली गावदेवी संघ. कुंभोली गावदेवी संघाने नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं कलवडे संघाला. चांगल्या टच मध्ये दिसतोय. आजच्या दिवसामध्ये धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचवतोय अक्षय पाटील मॅन फ्रॉम कुरगाव. यावेळेस मात्र फटका फसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय की नाही बघूया. क्षेत्ररक्षक बनतोय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत. 2 धाव सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 18 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. 28 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. अजूनही मोठ्या फटकाची आवश्यकता असेल या 2 चेंडूमध्ये. 8 चेंडू 24 धावा. 8 चेंडू 24 धावा. समीकरण बदलताना दिसतंय. हे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असेल. कुंभोली VRCCच्या माध्यमातून प्रेशर महसूस करताना दिसतोय कुंभोली VRCC. यावेळेस मात्र चेंज ऑफ व्हेरिएशन. चांगला चेंज ऑफ व्हेरिएशन केलं गेलं. स्लोअर पद्धत चेंडू खेळला गेला. फलंदाज फसतोय, चुकतोय, मुकतोय आणि धावसंख्या आता मात्र स्थिर. धावसंख्या धावफलकावर 28 या आकड्यावर. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या शेवटच्या चेंडूमध्ये.
स्लोअर पद्धत चेंडू व्हेरिएशन केला गेला, चेंज ऑफ व्हेरिएशन. पुन्हा एकदा आता गतिवान असा चेंडू पंचांकडे दात. यस, इट्स आउट. मोठा झटका क्वाड बँड गडी बांधून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय अक्षय पाटील, मॅन फ्रॉम कुरगाव. कलोडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कलोडा संघ कर्णधार योगेश पिंपळे यांनाही गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गुरु. नॉन स्ट्रायकिंग एंड वर फलंदाजीसाठी आलेला आहे एक फलंदाज राहुल. 6 चेंडू 24 धावा. मोठं लक्ष आहे मात्र कुंभोलीचा मैदान असं मैदान आहे की त्या मैदानावर आज आपण बघितलं की 6 चेंडूमध्ये 32 धावा सुद्धा चेस झाल्या आणि तो फलंदाज आता मात्र बॅक टू द पवेलियन गेला. जर शेवटच्या षटकापर्यंत तो फलंदाज खेळला असता तर निश्चितच सामन्याचं चित्र चेंज करू शकला असता. यावेळेस आता मात्र अशी एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने स्ट्राईक रोटेशन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. राहुलला स्ट्राईकवर आणलं गेलं. आता मात्र 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. सॉरी, चिराग हा फलंदाजी मार्कवर आलेला आहे. चिराग आता फलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेस लोअर फुल टॉस मध्ये चेंडू चुकतोय फलंदाज. पनिश करायची गरज होती या चेंडूवर मात्र चेंडू कनेक्ट झाला नाही फळीवर. निर्धावाचा चेंडू टाकतोय गुरु. अजूनही माणिक सारखा चांगला फलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये होता मात्र प्रमोट केलं गेलं चिराग यांना. चिराग आपल्या संघासाठी कुठली चांगली खेळी करू शकला नाहीये. झेल सोडला गेला. ड्रीमियनच्या माध्यमातून एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. आता मात्र जवळजवळ सामना झुकतोय कुंभोली VRCCच्या दिशेने. पहिला सेमीफायनल सामना इथे मात्र रंगताना दिसला. आता मात्र दुसरा सेमीफायनल सामना रंगेला. एका बाजूला संघ खेळ कोलवडे तर दुसऱ्या बाजूला संघ खेळताना दिसेल कुंभोली गावदेवी. यावेळेस मात्र मारण्याच्या नादात चुकतोय. वन मॅन आर्मी सारखा खेळत होता अक्षय पाटील. जर अक्षय पाटील शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला असता तर चित्र हे वेगळं झालं असतं या सामन्याचं. मात्र जडतरची क्रिकेटमध्ये जागाच नसते. यावेळेस मात्र फटका फसतोय. गुरु जातो चेंडूच्या खाली. झेल बांधून प्रत्येक डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. दरम्यान सामना जिंकतोय कुंभोली VRCC. चला कोलवडे संघ आपला चित्ररक्षण लावून घ्यायचंय.